कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं? काय नाही, संकल्पाच्या विचारात होतीस ना? काय अप्पे तू, एवढा विश्वास नाही का माझ्यावर? विश्वास आहे रे अर्जुन तुझ्यावर, पण बघ की आता 2-3दा झाले। आज तर गाडी समोर आला तो, मला एवढं सगळं होऊन पण मस्ती कशी काय जाणं तेच कळा ना त्याची। बघ ना, पार अगदी मातीत लोळून गाडीच्या समोर आला। अर्जुन खरं सांगू का, मला ना भीती वाटते। अप्पे तुला भीती वाटत असेल ना, तर त्याला टाकतो मी तुरुंगात। काय परत परत तू तेच तेच बोलणार, त्यापेक्षा तुरुंगात गेलेला बरं। आजगावच्या तुरुंगात? नाही नाही नाही, ते आता गेले की कायमचीच जाण। हां, अप्पे तुला मी म्हणायचो ना की मला अपूर्ण वाटतंय आईमुळं, आता तसं नाही वाटत। अमोलमुळे ना एकदम पूर्ण झाल्यासारखं वाटतंय। म्हणजे अमोलनी ना सगळंच भरून काढले। अगं मी चौकीत जातो ना तरी मला तुझा आणि अमोलचा चेहरा डोळ्यासमोर येतो आणि मी लय खुश होतो। आता सगळं व्यवस्थित झालंय, सगळं। मी आईबद्दल अर्जुनला सांगितलंच पाहिजे। अय अप्पे, काय झालं तुला? अर्जुन, मला तुला एक सांगायचंय। काय ग, बोल ना। अर्जुन, ते आई आई अरे अपर्णा, अर्जुन, वा वा वा। तुम्हाला दोघांना बाळासोबत बघून मला खरंच खूप छान वाटतंय। मी एक फोटो घेऊ का तुमचा? अरे घ्या की डॉक्टर, काय एवढं त्यात? घेत्या। मस्त। मग काय नाव ठेवलं बाळाचं? अमोल। वा वा, छान आहे की। अपर्णा, अर्जुन आणि अमोल। हा डॉक्टर, त्याचं काय ना, आमची फॅमिलीच A1 आहे, त्यामुळे सगळेजण A वरून आहेत। हे मात्र अगदी खरंय। मग कसं वाटतंय तुम्हाला दोघांना आई वडील होऊन? एकदम, मी सांगतो, एकदम भारी डॉक्टर। म्हणजे ना रोज रात्री आम्ही बाळाशी गप्पा मारल्याशिवाय झोपतच नाही। वा वा वा, हे मात्र मला आवडलंय। अर्जुन आणि अपर्णा, तुम्ही दोघांनी घेतलेली बाळाची काळजी ना अशी डोळ्यासमोर चमकून गेली माझ्या। अरे काय करतोय तू बंट्या? पण बंट्या, तू त्या सरकारचं लिहित भीत नाही ना? बंट्या, असं करू नको बर का। असं सरकार लई शहाणा आहे, तो आपल्याला काहीतरी करल बाळा। हा, राहू दे ते येळ बिळ नको, तू काय करू नको, गप गप तू। मुर्द्या, कुत्री म्हणतो हे राहिलं? हा, लाज नाही वाटत का तुला? कुत्री म्हणतो मला? बित्री? अरे बाळा, अरे तुझ्यासाठीच म्हणते ना रे मी। चाललो, कुठं चालला? कुठं? काय पोलीस व्हायला? अर्जुन कडं? नाही पट्ट्या, नको तिकडं जाऊ। हे जर त्या सरकारला कळलं ना तर तो आपला क्षमा करेल बंट्या। आता मला वाचता येतं का? दात काढतोय। नाही नको जाऊ बंट्या, नको ना जाऊ बंट्या। बया, काय करू आता? आता हा स्वतःहूनच अर्जाच्या हातात जायला लागलाय। त्या अर्जाने काय केलं बिलं याला तर
तो सरकार बी इथं मानगुटी येऊन बसलाय. काय करू पंट्या काय बाया कुठून दुर्बुद्धी सुचली त्या अप्पीचं बाळ पळवलं असं झालंय. कशाला पळवलं चला चला आता पटकन औषध प्यायचं, त्रास द्यायचा नाही आईला, रडायचं पण नाही, काय होत नाही. तू स्ट्रॉंग आहे ना, तू स्ट्रॉंग झालं. व्हेरी गुड. अमोल माझा स्ट्रॉंग आहे, रडला नाही अजिबात. आवडलं तुला औषध? गोड गोड लागलं हो. एक्सक्यूज मी मॅडम. सॉरी हा गायतोंडे, मी आवते. नाही दॅट्स ओके मॅडम. तुम्ही फाईल्स बघितल्या का? नाही म्हणजे मी बघणारच होते, पण आधी हे बाळाला औषध द्या. ठीक आहे मॅडम. आणि या फाईल्सवर सुद्धा सह्या हव्या होत्या. बरं ठीक आहे, मी बघते. काय म्हणतात अमोलराव? आत्ता औषध पिलंय. अमोलराव ओळखलं का मला? कोण आहे मी? गायतोंडे काका. गाय असते की नाही आपली, होंबो करते की नाही? तुला मॅडम किती गोड असतोय हा. अर्जुनचं हसणं घेतलंय ना त्यांनी, मोकळा आणि निरागस. झोप आली वाटतं त्याला. एकच मिनिट मी पाळण्यात टाकते आणि बोलते. चला गायतोंडे, हा मॅडम. या सगळ्या फाईल द्यायच्यात का? म्हणजे मी वाचलं नाही. नाही अजिबात नाही. उद्या दिल्या तरी चालतील. अहो असं कसं? कामात हलगर्जीपणा होता कामा नये. अहो मॅडम यात हलगर्जीपणा कुठून आलाय? तुम्ही दुहेरी जबाबदारी सांभाळताय. हो पण तरी अमोलमुळे माझ्या कामावर परिणाम नको व्हायला. अहो मॅडम असं कसं म्हणताय? अहो ते तानं बाळ आहे, त्याला भूक लागणार, ते रडणार, त्याची शी शू हे सगळं आई म्हणून तुम्हालाच करावं लागणार ना. गायतोंडे, मी अमोलला नाही आणलं पाहिजे का हो इथे? अहो नाही मॅडम, असं अजिबातच नाही आहे. उलट तुम्ही ऑफिसमध्ये येताय, अमोलला घेऊन येताय आणि त्याचबरोबरीने कामही करताय. हे बघून कित्येक स्त्रियांना प्रेरणा मिळेल. नाही हे खरं आहे. म्हणजे बाळ झाल्यानंतर बाईने तात्पुरती सोडलेली नोकरी कायमची सुटते हो. बरोबर आहे. हे बऱ्याचदा होतं. म्हणूनच तर म्हणतो ना मॅडम, जिल्ह्याची कलेक्टर आपल्या बाळाला ऑफिसमध्ये घेऊन येते आणि काम करते, ही केवढी मोठी गोष्ट आहे. हो पण हे सगळं बॅलन्स करणं खूप अवघड आहे. म्हणजे जमेल की नाही? जमणार. अहो मॅडम तुम्हाला नाही जमणार तर कोणाला जमणार? आणि नुसती मला नाही तर आम्हाला सगळ्यांना याबद्दल खात्री आहे की तुम्हाला हे जमणारच. थँक्यू गायतोंडे, खरंच थँक्यू. येस मॅडम. मी फाईल बघते आणि तुम्हाला कळवते. ओके मॅडम. काही लागलंच तर मला सांगा. हो. आणि अमोलराव तुम्हालाही काय लागलं तर सांगा बरं का. ओके. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.